नमस्कार. 13 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. स्पर्धा परीक्षेची चाहूल, माळीच कोचिंग क्लासेस यावल. यशस्वीतेची निरंतर 23 वर्षाची परंपरा. लवकरच बॅचेस सुरू होत आहे. संपूर्ण ग्रामर बॅचेस इयत्ता 5वी ते 7वी साठी व इयत्ता 8वी ते 11वी साठी. तसेच संपूर्ण ग्रामर, रायटिंग स्किल, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, बेसिक स्पोकन कालावधी 3 महिने 22 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी दरम्यानच्या बॅचेस नियमित सराव टेस्ट व शेवटच्या टेस्टमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रथम बक्षीस 2222, द्वितीय बक्षीस 1111, तृतीय बक्षीस 555 रुपये सोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा. फी आहे 1999 रुपये. माळीसर यावल. ठिकाण वाणी गल्ली बालसंस्कार शाळेजवळ यावल. साकडी येथून चोरी गेलेल्या दुचाकी प्रकरणात टोळीचा उलगडा. 4 संशयित अटकेत, 3 दुचाकी केल्या हस्तगत. फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या बाबा महाहंस महाराज यांचा जामीन अर्ज फेटाळला. बाबांचा कोठडीतला मुक्काम वाढला. किनगाव येथे हजरत मलंग शाह बाबा यांचा संदल शरीफ मोठ्या उत्साहात संपन्न. मंगळवारी उर्ष शरीफ. यावलचे तहसीलदार महेश पवार यांचा दिव्यांग बांधवांकडून सन्मान. यावल शहरातील युवा कवी नौशाद ब्यावली जळगावात मन्यार बिरादरीतर्फे सन्मानित. फैजपूर शहरातील शिव कॉलनीत नवीन मतदार नोंदणी शिबिर संपन्न. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदरावजी पवार यांचा वाढदिवस धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे साजरा. फैजपूर शहरात मंगळवारी गीता जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन. पेरनापीठ पिराणा गुजरात येथील पीठाधीश्वर जगद्गुरू ज्ञानेश्वर दासजी महाराज यांचे फैजपूर शहरात आगमन. मुस्लिम बांधवांनी केले स्वागत. तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न पत्रकार संस्था फैजपूर यांच्या वतीने नवरत्न पुरस्कार व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील साकडी येथील चोरी गेलेल्या दुचाकी प्रकरणात एकास ताब्यात घेतल्याने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा उलगडा झाला आहे. यात 4 जणांना यावल पोलिसांनी अटक केली असून या टोळक्याकडून 3 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. तर 4घांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात अजून संशयिताचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहे. साकडी तालुका यावल येथे मनवेल रस्त्यावर क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा पाहणाऱ्या शेख हकीम अब्दुल हक यांची दुचाकी क्रमांक MH19 BR 8879 ही शनिवारी चोरीस गेली होती. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता व यावल पोलिसांनी संशयावरून शिरसाळ तालुका यावल येथील शंकर नथू कोळी वय 28 याला ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याच्याकडून चौकशी अंती दुचाकी चोरीची त्याने कबुली दिली व त्याने अजून यात 3 जण सहभागी असल्याचे सांगितले. यामध्ये शंकर नथू कोळी वय 28 सह पुरुषोत्तम चंद्रसिंग लोधी वय 32, निलेश उदयसिंग लोधी वय 24 व धनराज उर्फ मयूर प्रकाश सोनार, तिघं राहणार साकडी तालुका यावल यांची नावं समोर आली. तेव्हा यावल पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. तेव्हा या तिघांना देखील सोमवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना देखील मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तेव्हा या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 4 जणांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामध्ये अजून काही संशयित वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
हवालदार विजय पासपोडे करीत आहे। तर या चौघांकडून पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकीमध्ये MH19 BR 8879, शाहीन कंपनीची MH19 CP 5868 व एक यामाहा लाल रंगाची विना क्रमांकाची दुचाकी आहे। तेव्हा या टोळक्याकडून अजून काही दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। ह्या तिघ दुचाकी या टोळक्याने यावल तालुक्यातील मनवेल पाटचारी शिवारात लपवलेल्या होत्या। आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये। तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल। एक वेळ अवश्य भेट द्या। सोहेल पटेल, मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49। खोटे दस्तऐवज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आडगाव येथील बाबा महाहंस हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून सोमवारी येथील न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज ठेवण्यात आला होता। मात्र सदरील जामीन अर्ज यावल न्यायालयाने फेटाळला आहे। परिणामी गेल्या 3 डिसेंबरपासून अटकेत असलेल्या बाबांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे। श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिराची जागा ग्रामपंचायत आळगावच्या नमुना 8 मध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून नोंदणे व त्या उतार्यावर चॅरिटेबल ट्रस्ट उघडून फसवणूक करणे याबाबत सातपुडा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 2 डिसेंबर रोजी यावल पोलिसात बाबा महाहंस महाराज उर्फ प्रकाश मार्तंड पाटील यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हा 3 डिसेंबर रोजी बाबा महाहंस यांना यावल न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेण्यात आले होते। या गुन्ह्यात बाबा महाहंस महाराज यांना प्रारंभी 5 दिवसाची पोलीस कोठडी व नंतर 8 डिसेंबर रोजी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती व बाबांची रवानगी जिल्हा कारागृहाच्या भुसावळ येथील उपकारागृहात करण्यात आली होती। तर सोमवारी येथील न्यायालयात बाबा महाहंस महाराज यांचा जामीन अर्ज ठेवण्यात आला होता। तेव्हा येथील प्रथम वर्ग न्यायाधीश MS बनचरे यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे। परिणामी बाबा महाहंस महाराज यांचा कोठडीतील मुक्काम आता वाढला आहे। लवकरच भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये बाबा महाहंस यांचा जामीन अर्ज ठेवण्यात येईल असे बाबांच्या अनुयायींनी सांगितले आहे। यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी। आता जळगाव भुसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही। आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील। सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे। तसेच महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट। मग आता वाट कसली पाहता, चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया। भेट देऊया राज ज्वेलर्सला। पत्ता अपना बाजार शेजारी, गवत बाजार, यावल। प्रोप्रायटर शुभम वाणी। तालुक्यातील किनगाव येथे मोठ्या उत्साहात हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल शरीफ संपन्न झाला। कोरोना नियमांचे पालन करीत संदल मिरवणूक काढण्यात आली होती। तर मंगळवारी उर्ष शरीफ साजरा केला जाणार आहे। किनगाव तालुका यावल येथे सोमवारी हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल शरीफ मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली।
सायंकाळी ही मिरवणूक कोरोना नियमांचे पालन करीत कुरेशीवाळा, सोनार गल्ली, शिंपीवाळा मार्गे मुख्य चौकात आली. मुख्य चौकामध्ये सर्व धर्मीय बांधवांनी संदलमध्ये सहभाग घेतला व तेथून सुन्नी जामा मस्जिदकडून चुंचाळे रस्त्यावरील दर्गावर मिरवणुकीचा समारोप होत दर्गावर रात्री 8:30 वाजेच्या सुमारास श्रद्धापूर्वक बाबांच्या दर्गावर संदल चढवण्यात आला. दर्गावर संदल चढवल्यानंतर नागरिकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. या संदल मिरवणुकीमध्ये जिल्हा परिषदचे माजी सदस्य आरजी नाना पाटील, मनीष पाटील, पंचायत समितीचे सदस्य उमाकांत रामराव पाटील, किनगावचे सरपंच भूषण पाटील, संजय सयाजीराव पाटील, उपसरपंच लुकमान तळवी, सचिन नायदे, किरण सोनवणे, विजय वारे, अमनुल्ला मन्यार, सफदर तळवी, राजू साळुंके, संजय वराळे, आशिफ शाह, रहीम शाहसह मान्यवरांची उपस्थिती होती. जळगाव जिल्हा यावल तालुक्यातील व्यास शिक्षण मंडळ संचलित ITI यावल संस्थेत फिटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, वेल्डर या व्यवसायांकरिता प्रवेश देणे सुरू आहे. व्यवसाय प्रशिक्षण महामंडळाकडून प्रवेशास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेऊन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क करावा. दिव्यांग दिनानिमित्त यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांना रेशन कार्ड वितरण करीत त्यांना धान्य उपलब्ध करून देण्याकरिता पुढाकार घेणाऱ्या तहसीलदारांचा सोमवारी दिव्यांग सेनेकडून सन्मान करण्यात आला. दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयात येऊन त्यांचा गौरव केला. तालुक्यातील दिव्यांग बांधवांची माहिती काढून त्यांना दिव्यांग दिनानिमित्त रेशन कार्ड वितरण करण्यात आले होते. याकरिता यावलचे तहसीलदार महेश पवार यांनी पुढाकार घेतला होता व दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा दिला होता. तसेच सर्व दिव्यांग बांधवांना रेशन धान्याकरिता देखील त्यांनी आता पुढाकार घेतला आहे. तसेच तहसीलदार यांनी यावल तहसीलमध्ये सर्व दिव्यांग बांधवांना आमंत्रित करून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या होत्या. तेव्हा दिव्यांग बांधवांना दाखवलेल्या या प्रेमाबद्दल
आज सोमवारी यावलचे तहसीलदार महेश पवार यांना दिव्यांग बांधवांनी सन्मानित केले. तहसील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करीत या ठिकाणी यावल तालुका अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी, दिव्यांग सेना जिल्हा सल्लागार राहुल कोल्हे, तालुका सचिव चेतन तळेले, दिव्यांग सेना फैजपूर शहराध्यक्ष नितीन महाजन, विशाल दांडगे, पराग वारके, फैजपूरचे उपाध्यक्ष ललित वाघुर्दे, जलाल फारुकी आदींनी त्यांना शाल पुष्प देऊन सन्मानित केले. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल शहरातील युवा कवी नौशाद ब्यावली यांना जळगावात मण्यार बिरादरीतर्फे सन्मानित करण्यात आले. युवा कवी नौशाद ब्यावली यांचं उल्लेखनीय कार्य लक्षात घेता जळगाव जिल्हा मण्यार बिरादरीतर्फे नुकताच एक कार्यक्रम घेण्यात आला. पद्मश्री डॉक्टर भंवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त हा कार्यक्रम जळगावात पार पडला. या कार्यक्रमामध्ये यावल शहरातील युवा तरुण कवी नौशाद ब्यावली यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मण्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, मुंबई उर्दू कारवाचे अध्यक्ष फरीद अहमद, जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन, एजाज मलिक आदींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नौशाद ब्यावली यांना सन्मानित करण्यात आले. तेव्हा नौशाद ब्यावली यांचा झालेल्या सन्मानाबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. अरबी लबो लहजे के शायर और जिसने बहुत कम अरसे में अपने इस शहर की नुमाइंदगी महाराष्ट्र और महाराष्ट्र के अतराफ के जितने सूबे हैं वहां पर बहुत कामयाब नुमाइंदगी की है. मेरी मुराद जनाब नौशाद ब्यावली साहब से है. जोरदार तालियों से नौशाद ब्यावली का. मुझे भी उनके साथ बहुत सारे मुशायरों में शिरकत का मौका मिला है. बहुत ही खुद-ए-एतमादी के साथ पढ़ते हैं. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य भरत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल चौधरी मित्र परिवार शिव कॉलनीमध्ये नुकतेच श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. त्यासोबत आयुष्यमान कार्ड आणि रेशन कार्ड, श्रम कार्ड, संजय निराधार ज्येष्ठ नागरिक योजनेसंदर्भातील माहिती नागरिकांना देण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदचे माजी सदस्य भरतभाऊ महाजन यांनी केले. या प्रसंगी प्रथम कुन्नर येथे हेलिकॉप्टर अपघातात लष्करी दलाचे प्रमुख वीर विपिन रावत यांना व इतर 13 जणांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये शिव कॉलनी, गजाननवाडी, एकलव्यनगर, गुरुदत्त कॉलनी, जनशक्ती कॉलनी, विद्यानगर, सुतार कॉलनीसह विविध भागातील नागरिकांची नवमतदारामध्ये नोंदणी करण्यात आली व त्यांना इतर योजनांची माहिती देखील देण्यात आली. या शिबिरामध्ये वासुदेव बोरोले, सागर कोले तसेच कुणाल उर्फ पप्पू चौधरी, मनोज टोके, शिरीष टोके आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा खासदार माजी मंत्री शरदरावजी पवार यांचा वाढदिवस फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त थेट शरद पवार साहेबांना देखील स्क्रीनच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुक्याचे आमदार श्रीदादा चौधरी, ओबीसी सेल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे, यावल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले, जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, यावलचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेता अतुल भाऊ पाटील, विजय पाटील, दिनूनाना पाटील, हेमराज चौधरी, राजूदादा तळवी, सुखदेवजी बोदोळे, एम बी तळवी सर, शेख कुर्बान, युवक अध्यक्ष देवकांत पाटील, महिला तालुकाध्यक्ष सौभाग्यवती प्रतिभाताई नीळ, शहराध्यक्ष अनवरभाई खाटीक, नगरसेवक केतन किरंगे, डॉक्टर हेमंत येवले, गुणवंत नीळ, निवृत्ती धांडे, अशोक भालेराव, नरेंद्र पाटील, मनोहर महाजन, द्वारकाताई पाटील, ममताताई आमोदकर, करीम मन्यार, अय्यूब खान, विनोद कोले, नाना सोनवणे, भरत भाऊ चौधरी, निलिमा धांडे, श्यामलताई भावसार, सोनू भाऊ पाटील, गोलू माळी, प्रशांत पाटील, अमोल दुसाने, कामराज घारू, नरेंद्र शिंदे, मोहसिन शेख, अरुण लोखंडे, निलेश बेरदाल, तुषार येवले, प्राध्यापक सुभाष कानडी, शेख शाकीर, रियाज भाई, गणेश तायडे, महबूब तळवी, भरत चौधरी, फारुख मुंशी, अल्ताफ शेख, सुनील बारेला, अजिंक्य येवले, अनिकेत येवले, स्वामी अतुल पाटील, सौभाग्यवती आशा गजरे, वंदना कुरकुरे, शेवंताबाई काकडे, ज्योती वैदकर, योगेश्री इंगळे, प्रतिभा बोंडे, कुसुम सरोदेसह मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते. ऐतिहासिक आध्यात्मिक धार्मिक नगरी फैजपूर शहरात येत्या मंगळवारी गीता जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्रीराम मंदिरात दुपारी 2 ते 5 या वेळामध्ये हबप गोपाळ महाराज विवरेकर यांच्या कृपा मार्गदर्शनाखाली सामूहिक श्रीमद भागवत गीता पारायण आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा याचा लाभ भक्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन हबप परवीनदासजी महाराज यांनी केले आहे. पेरनापीठ पिराणा गुजरात येथील पीठाधीश्वर जगद्गुरू ज्ञानेश्वरदासजी महाराज यांचे फैजपूर शहरात आगमन झाले. मंगळवारी त्यांचे आगमन झाल्यावर शहरातील मुस्लिम बांधवांनी त्यांचं स्वागत करून जातीय सलोख्याचं दर्शन घडवलं. फैजपूर शहरात सतपंथ ब्रह्मलीन जगन्नाथजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला आज मंगळवारपासून सुरुवात झाली. या निमित्ताने पेरनापीठ पिराणा गुजरात येथील पीठाधीश्वर जगद्गुरू ज्ञानेश्वरदासजी महाराज यांचे फैजपूर शहरात आगमन झाले. यावेळी मुस्लिम बांधवांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. सतपंथ मंदिर गादीपती महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज, खंडोबा मंदिर गादीपती महामंडळेश्वर श्री श्री 1008 पुरुषोत्तमदासजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी येऊन महाराजांचे शहरात स्वागत केले. या प्रसंगी शेख जलील हाजी सत्तार, माजी नगरसेवक शेख जफर शेख असगर, नगरपालिकेचे विरोधी पक्ष गटनेता शेख कुर्बान, कलीम खान मन्यार, रशीद तळवी सह कुरेशी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी या ठिकाणी महाराजांचे स्वागत करून शहरात जातीय सलोख्याचं दर्शन घडवलं. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न
पत्रकार संस्था फैजपूर यांच्या वतीने नुकतेच काल 12 डिसेंबर रविवार रोजी एक भव्य कार्यक्रम आयोजित करून यामध्ये समाजातील नवरत्नांना, ज्येष्ठ पत्रकारांना आणि वीर योद्धांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने फैजपूरसह परिसरातील उद्योगरत्न पुरस्कार सुनील लक्ष्मण वाढे, श्री शक्ती पुरस्कार सौभाग्यवती संगीता राजेंद्र भांबरे, कृषीरत्न पुरस्कार धनेश्वर लीलाधर भोडे, समाजभूषण पुरस्कार प्राध्यापक असलम हाजी बाबू तळवी, धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर दानिश हाजी शेख निसार, विद्याधन रत्न पुरस्कार बाळू देवराम महाले, दिव्यांग सेवक पुरस्कार शेख एहसान शेख इसाक कुरेशी, समाजभूषण पुरस्कार शेख इरफान शेख इकबाल, जनसेवा पुरस्कार शेख वसीम शेख गफ्फार, धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर अविनाश रामचंद्र बराटे आणि केमिस्ट रत्न पुरस्कार दीपक भागवत लोमटे या समाजातील नवरत्नांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, सन्मान चिन्ह व बुके देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर देशसेवेसाठी 24 वर्ष BSF मध्ये सेवा देणारे माजी सैनिक हवालदार युवराज देवराम गाढे यांना वीर योद्धा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सौरव संजय वाणी, सुभाष ओंकार पवार, लवकुश दयाराम राठोड, मोहसिन शेख युनूस, शबीना आर खान, सौभाग्यवती दीपाली देवेंद्र झोपे, हाजी रशीद जमादार खान यांना देखील सन्मानपत्र, शाल, गोल्ड मेडल आणि बुके देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न झाला. यामध्ये फैजपूरचे ज्येष्ठ पत्रकार अरुण होले, यावलचे राजू कवडीवाले, अरुण पाटील, DB पाटील, डॉक्टर RB तायडे, ललित फिरके, KB खान, समीर तळवी, इदू पिंजारी, श्याम वसंत पाटील, राजेंद्र भारंबे, गोपीचंद सुरवाडे आदी पत्रकारांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. या पत्रकार संस्थेकडून आयोजित ज्येष्ठ पत्रकार व नवरत्न पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कमलाकर वाणी तर प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार श्रीदादा चौधरी, फैजपूर येथील खंडेराव वाडी संस्थानचे गादीपती महामंडळेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरददादा महाजन, परवीन भाऊ सपकाळे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य भरत महाजन, डॉक्टर SS पाटील, जावेद जनाब, जफर मेंबर, कलीम मेंबरसह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र राजप तर आभार प्राध्यापक राजू पटेल यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन पत्रकार संस्था फैजपूर अध्यक्ष शेख फारुक मनियारसह पत्रकार बांधवांनी केले होते. तेव्हा बघूया फैजपूर पत्रकार संस्थेच्या वतीने समाजातील नवरत्न आणि ज्येष्ठ पत्रकारांचा हा सत्कार सोहळा. अत्यंत सुंदर असं सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन उद्योगरत्न पुरस्कार प्राप्त सुनील वाडे यांचा सन्मान होतो. एहसान शेख इसा कुरेशी यांचा सन्मान व्हावा. और लवकुश दयाराम राठोड यांचा वीर योद्धा सन्मान देताना
घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.